आता पाहूया लोकसभेच्या धुरळ्यासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। शरद पवारांनी माढ्याचे खासदार होऊन पाणी बारामतीला पळवलेलं आहे, तर पवारांनी पळवलेलं पाणी हे फडणवीसांनी माघारी आणल्याचंही केलं वक्तव्य। मुंबई उत्तर पूर्वमधील महाविकास आघाडीचे उमेदवार संजय पाटलांशी नामसाधर्म्य असणारे 4 उमेदवार अर्ज। मुंबई उत्तर पूर्वमध्ये संजय दीना पाटील आणि मिहिर कोटेचा यांच्यात थेट लढत। वरळीतील प्रचारात यामिनी जाधवांचा जय महाराष्ट्र वरळीकरचा नारा। यामिनी जाधवांचा आदित्य ठाकरे यांच्या हॅलो वरळीकरला उत्तर। इम्तियाज जलील यांनी चंद्रकांत खैरेंना नमाज पढायला न्यायला पाहिजे। संजय शिरसाट यांची चंद्रकांत खैरेंवर टीका, तर एका धर्मातून दुसऱ्या धर्मात जाण्याची खैरेंची वाटचाल सुरू झाली आहे असाही लगाव लाटवला। तर मुस्लिमांना नमाज पढा असं सांगणं चुकीचं नाही, संजय शिरसाटांनी खैरेंवर केलेल्या टीकेवर अंबादास दानवेंचं उत्तर। आदित्य ठाकरेंनी घेतली सदानंद कदम यांची भेट। साई रिसॉर्ट प्रकरणी सदानंद कदम यांच्यावर ईडीची कारवाई। अनिल परब यांचे निकटवर्ती अशी सदानंद कदम यांची ओळख। 15 आणि 17 मे रोजी पंतप्रधान मोदींची मुंबई सभा। पंतप्रधान मोदींची 17 तारखेची सभा शिवाजी पार्कवर होणार। 15 तारखेच्या सभास्थळाची जागा 2 दिवसात निश्चित होणार। नाशकात 6 तर दिंडोरीत 5 उमेदवारी अर्ज बाद। शांतिगिरी महाराजांसह अनिल जाधव आणि भक्ती गोडसेंचा शिवसेना उमेदवार म्हणून भरलेला अर्ज बाद। अपक्ष अर्ज मात्र कायम। नाशिकमध्ये ठाकरे गटाचे माजी जिल्हा प्रमुख विजय करंजकर यांच्या समर्थनार्थ मेळावा। मी लढणार आणि लढणार, नाशिकमधून लढण्यावर विजय करंजकर ठाम। राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी दिल्याने विजय करंजकर नाराज। इतरही बातम्या पाहूया एका छोट्याशा ब्रेकनंतर।